हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर ऊन वगैरे जास्त लागते त्यामुळे मी माझा पोशाख घरूनच वेअर करून आले होते. आणि आज आम्हाला खुडायचे घेवड्याचे वेल. तर नानी सरीतून खुडून आली होती आणि आता सुरुवात करायची होती. तर गवत पण जास्त झालेलं आहे पण टाईमच भेटत नाही काढायला. आणि त्यात मला घेवड्याची वेल काय खुडता येते नाही. तर नानी बोलली की मी आता बसणार आहे. मग आम्ही पण जरा सावलेलं जायचं ठरवलं होतं बसायचं. तर आम्हाला काय रावलंच नाही आणि आम्हाला दिसली होती पपईला. तर भाऊ बोलतं की जा, आम्हाला खाऊशी वाटले. खरं म्हणजे ना पपईवरती चढायला भीती वाटते आणि खाली विहीरच आहे ना त्यामुळे भीती वाटत होती. मी खाली ज्या होत्या का तेवढ्याच 2 पाडल्या आणि वरती एवढी मोठी होती ना पिकलेली आणि माझं काय हात पुरत नव्हतं. मग मी भाऊला आवाज दिला, म्हटलं चल तू ये नाही का, त्याशिवाय मला काही निघायचे. तर तो आल्यावरती मला म्हणत होता की तूच चढ नाही का झाडावरती. पण कसलं काय, मग त्याने काय केलं, तिथं एक तार होती, 2 काट्या जॉईन करायला घेतल्या होत्या का तर पपई पाडायचीच होती आणि खायचीच होती आम्हाला. पपई पाडायला एवढे कष्ट घेतले आणि पुढं असं काहीतरी होईल असं वाटलंच नव्हतं. म्हणजे आम्ही एवढं लिटरली हसत होतो ना, दोघंच जाम हसत. आणि आम्ही फुला 8 तास आणि पपई पाडली पण ती खाल्लेली निघाली. या 2 घ्यावा आणि आपल्या निघावा. किती 8 तास डायरेक्ट काठीला काठी जॉईन केली होती. एवढे मेहनतीचं चीज बघा आमची नानी बघा कशी खाती. आणि आम्ही बरं का काठीला काठी जॉईन करून पपई पाडली. पण गोड लागतात या खायला पपई. ह्या इथं बिया टाकल्यात मी, बघू उगल्या घेवडा निघेपर्यंत. पागल नाही तर खातानी व्हिडिओ. मोस्ट डिफिकल्ट काम म्हणजे यल खुडणं आणि त्यात ते गुत्यालाच मेंदू असा गुतल्यागत झालाय. हे बघा 2 3 हे इकडं ते बघा कसं आहे. हे वरचं तर मी बघत नाही, खालचंच खुडीते तरी त्यात ते 2 सोडून मग तिसरं खुडायचं. ते मोजून बघायला ते 2च सोडल्यात का नाही, तर शिव्या खायला लागतं. ताट बांधलं होतं त्या भाऊनी शिव्या दिल्या त्या. आता ते 2 सोडून जर खोडलं नाही तर नानी शिव्या घालेल. जाम डोकं दुखायला लागलं बरं इथं नाही असं माहितीये का. 1 2 दुसरा पेरा सोडून द्यायचा आणि तिसऱ्या पेराला आहे बघा 1 2 इथं खुडायचं ना. हा इथंच. आणि काही 1 2 इथं खुडायचं आणि ते मोजून मापूनच. एक तर आमचा शेट लय डेंजर आहे, शिव्या घाले ते नीट नाही करता येत का तुम्हाला. तर अशा प्रकारे मी शेंड खुडायला शिकले. तुम्ही